नमस्कार. सत्यता कोष्टक पद्धतीमधील QRP इक्विव्हॅलन्स चौकटी कंसात P and Q implies P या विधानाचं आपण सत्यता कोष्टक इथे सोडवणार आहोत. त्यानुसार आपण पहिल्यांदा स्तंभ तयार करून घेऊया. मार्गदर्शक स्तंभ आपल्याला पहिला घ्यायचा आहे P, दुसरा मार्गदर्शक स्तंभ आपल्याला घ्यायचा आहे Q, त्यानंतर तिसरा जो आधारस्तंभ की जो इथे QRP असा आहे तो आधारस्तंभ आपण इथे घेणार आहोत. चौथा आधारस्तंभ P and Q जो इथे दिसतोय तो आपण इथे घेणार आहोत. त्यानंतर पुढचा आधारस्तंभ 3 नंबरचा आधारस्तंभ आहे तो म्हणजे या चौकटी कंसातलं संपूर्ण विधान आपण इथे आधारस्तंभ म्हणून घेणार आहोत. तर शेवटी संपूर्ण विधान हा निष्कर्ष स्तंभ म्हणून आपण इथे घेत आहोत. आणि त्यानुसार आपण पहिल्यांदा Qच्या व्हॅल्यूज देऊया. त्या नेहमीप्रमाणे TF या पद्धतीने येतील त्या आपण इथे देत आहोत. आणि त्यानंतर आपला Pच्या व्हॅल्यूज द्यायच्या त्या आपण TTFF या क्रमाने देत असतो. त्या व्हॅल्यूज आपण इथे देऊया किंवा त्याची सत्यता मूल्य इथे ठरवूयात. आता आधारस्तंभ 1 मध्ये QRP हे जे विधान आहे त्यामध्ये मुख्य चिन्ह आहे ORचं आणि ORलाच आपण वैकल्पिक असं म्हणतो आणि वैकल्पिक नियमानुसार पहिलं घटक विधान आणि दुसरं घटक विधान याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा वैकल्पिक विधानानुसार किंवा वैकल्पिक विधानाचा नियम जो आहे त्या नियमानुसार आपण लक्षात घेतो की दोन्हीपैकी एक घटक विधान जर सत्य असेल तर वैकल्पिक विधान सत्य असतं. त्यानुसार आपण पुढे जाऊया. तर इथे पहिलं घटक विधान सत्य, दुसरं सत्य म्हणून वैकल्पिक विधान हे सत्य येतं. पहिलं असत्य, दुसरं सत्य, वैकल्पिक विधान हे सत्य येणार आहे. पहिलं सत्य, दुसरं असत्य, वैकल्पिक विधान हे नियमानुसार सत्यच येणार आहे. पहिलं असत्य, दुसरं असत्य असेल तर वैकल्पिक विधान हे मात्र असत्य येतं. संधी विधानाचा नियम इथे वापरूया. संधी विधानाचा नियम आपल्याला सांगतो की संधी नियमानुसार दोन्ही घटक विधान सत्य असतील तरच संधी विधान सत्य असतं. पहिलं घटक विधान सत्य, दुसरं सत्य, संधी विधान हे सत्य येतं. पहिलं सत्य, दुसरं असत्य, संधी विधान हे आपला इथे असत्य दिसणार आहे. पहिलं असत्य, दुसरं सत्य, संधी विधान हे असत्यच असणार आहे. आणि इथे पहिलं असत्य, दुसरं असत्य, संधी विधान हे असत्यच येणार आहे. त्यानुसार पुढे आपला तिसरा आधारस्तंभ आहे त्याची मूल्य निश्चित करायचे. त्याचा जे मुख्य चिन्ह दिसत आहे ते मुख्य चिन्ह आहे ते म्हणजे इम्प्लाइज किंवा व्यंजनाचं चिन्ह आहे. व्यंजनाच्या नियमानुसार पहिलं घटक विधान हे सत्य, दुसरं घटक विधान असत्य असेल तरच व्यंजन विधान असत्य असतं. अन्यथा इतर 3 शक्यतांमध्ये ते सत्य असतं. त्यानुसार आपण पुढे पाहूया. पहिलं सत्य आणि दुसरं विधान हे सत्य असेल तर व्यंजन विधान सत्य असतं. पहिलं असत्य, दुसरं सत्य असेल तर इथे व्यंजन विधान बघा पहिलं असत्य, दुसरं सत्य असेल तर व्यंजन विधान हे सत्यच येतं. पहिलं असत्य, दुसरं असत्य, व्यंजन विधान हे इथे सत्यच येतं. पहिलं असत्य आणि दुसरं असत्य पुन्हा तिथे देखील ते सत्यच येतं. आता शेवटचा स्तंभ आहे की ज्यामध्ये सममूल्याचं चिन्ह आपल्या इथे दिसतंय आणि म्हणून इथे आपल्याला मूल्य द्यायची आहेत. आणि ती मूल्य काय आहेत ते आपण इथे देऊया. पहिला स्तंभ जो आहे तो हा स्तंभ कंपेअर करायचा आहे आणि दुसरा स्तंभ हा स्तंभ आपल्याला कंपेअर करायचा आहे. पहिलं घटक विधान सत्य, दुसरं घटक विधान सत्य असेल तर सममूल्य विधान हे सत्य असतं. पहिलं सत्य, दुसरं सत्य, सममूल्य विधान पुन्हा सत्यच येणार आहे. त्यानंतर पहिलं सत्य, दुसरं सत्य, पुन्हा सममूल्य विधान हे सत्यच येणार आहे. आणि चौथ्या शक्यतेमध्ये पहिला स्तंभ किंवा पहिलं घटक विधान असत्य, दुसरं सत्य असेल तर इथे आपला जो निष्कर्षातला शेवटचा स्तंभ येतोय किंवा शेवटची शक्यता येत आहे ती इथे आपला यानुसार काय दिसते आहे तर पहिलं या ठिकाणी असत्य आणि दुसरं सत्य असल्यामुळे इथे निश्चितच ते असत्य येणार आहे. आता इथे 3 घटक विधानं हे शेवटच्या स्तंभातले 3 सत्यता या सत्य येतात आणि शेवटची सत्यता किंवा शेवटची शक्यता ही असत्य येते.
आणि म्हणून इथं दिलेले विधान नैमित्तिक सत्यासत्य आहे असा निर्णय आपण इथे देत असतो. धन्यवाद.